बघूयात पुढची बातमी। पुण्यातील उद्योजक आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। याच हत्या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे पोलीस तपासानुसार सतीश वाघ यांच्याच पत्नी मोहिनी वाघ यांनी हत्येची सुपारी दिल्याचं समोर येतंय। सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटकही करण्यात आली आहे। सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या पवनकुमार शर्मा यांच्यासोबत प्रेमसंबंध होते असं पोलीस तपासात एकूणच उघड झालंय। सतीश वाघ हे या संबंधात अडथळा ठरत असल्यानं मोहिनी वाघ यांनी 5 लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या पतीची हत्या घडवून आणली आहे। या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। राहुल, आपण बघतोय खरं तर ही माहिती अतिशय धक्कादायक आहे। पत्नीनंच आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली आहे। नेमकं प्रकरण काय होतं आणि संपूर्ण आतापर्यंत नेमके काय अपडेट समोर येत आहेत, सविस्तर सांगाल? वर्षा, खरं म्हणजे आपल्याकडे ते व्हिज्युअल्स आहेत ज्या दिवशी त्यांचा खून झाला आणि त्यांची बॉडी ससून मधून अंत्यविधीसाठी आणली, त्यावेळेला आपल्या कॅमेरामध्ये सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी ह्या कशा धाय मोकळून रडतायत हे आपल्या कॅमेराने दृश्य टिपली होती। आणि वाईट वाटत होतं तेव्हा की एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने हत्या झाली। परंतु अगदी सुरुवातीपासूनच असा एक पोलिसांना अंदाज होता की याच्यामध्ये राजकीय कारण नाही तर अनैतिक संबंधाचा विषय असावा। काल जेव्हा म्हणजे 2 दिवसापूर्वी जेव्हा धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब येथून संतोष जाधव या व्यक्तीला अटक केली, त्याच्यानंतर पोलिसांच्या हे लक्षात आलं की अक्षय जवळकर, आपण ते पवन शर्मा म्हणतो आहोत, त्यात थोडी दुरुस्ती करू आपण। अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांचा भाडेकरू होता। सतीश वाघ आणि अक्षय जवळकर यांच्यामध्ये मधल्या 2-3 महिन्यामध्ये थोडा वाद झाला आणि त्यांनी अक्षयला घरातनं काढलं, म्हणजे भाडेकरू म्हणून त्याला काढलं, कारण त्याला अक्षय आणि मोहिनी यांची जी जवळीक आहे ती दिसत होती सतीश वाघ यांना। आणि त्यानंतर मग मात्र मोहिनी वाघ ह्या चिडल्या आणि त्यात आणखीन एक संदर्भ दिला जातो आहे की सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांचे कौटुंबिक पती पत्नी म्हणून असलेले जे संबंध होते ते अनेक पातळीवरती योग्य नव्हते। म्हणजे सतीश वाघ यांना जे काही भाडं मिळत होतं, त्यांची बरीचशी तिथे दुकानं गाळे वगैरे आहेत, तर त्या भाड्यातनं सुद्धा दोघा पती पत्नीमध्ये वाद होत होता। आणि आता जेव्हा अक्षयला घरातनं काढलं भाडेकरू म्हणून, तेव्हा मात्र मोहिनी वाघ यांनी आपला बदला स्वतः घ्यायचा असं ठरवलं आणि त्यांनी 5 लाख रुपयाची सुपारी दिली। सतीश वाघ याचा एक जवळचा म्हणजे सतीश वाघ यांची हत्या कशी करायची याचे सगळे तपशील त्यांनी अक्षय जवळकरला दिले। 5 लाख रुपयाची ही सुपारी दिल्यानंतर अक्षयनी पवन शर्मा आणि इतर लोकांना ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि मग त्यांची त्या दिवशी पहाटे जेव्हा ते वॉकिंगला निघाले त्यावेळेला बहुतेक मोहिनीनेच माहिती दिली आणि त्याप्रमाणे मग अगदी 40 सेकंदामध्ये त्यांचं अपहरण केलं आणि गाडीमध्येच त्यांचा खून करण्यात आला। 73 वार त्यांच्यावरती चाकू आणि लाकडी दंडक्याचे आहेत। तर मानवी मनाचा जो अंदाज आहे ना, तो भल्या भल्यांना कसा बांधता येत नाही, तसं हे प्रकरण बनलेलं आहे। सुरुवातीला सतीश वाघ यांच्याबद्दलच काही चर्चा सुरू होत्या आणि आता प्रत्यक्षात दिसलं की ते मोहिनी वाघ यांनीच आपल्या नवऱ्याचा अशा पद्धतीनं 29 वर्षाच्या आपल्या मित्राकडनं खून घडवून आणला। त्या 45 वर्षाच्या आहेत, सतीश वाघ हे 53 वर्षाचे आहेत। परंतु जी घटना घडली आणि ती नंतर तपासात उघड झाली त्यानंतर मात्र अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्नचिन्ह निश्चितच उपस्थित झालेले आहेत। पोलिसांनी उत्तम तपास केला, सीसीटीव्ही फुटेज होते, कॉल रेकॉर्डिंग केली आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये मोहिनी वाघ यांचा संदर्भ सगळा पोलिसांना उघड झाला। निश्चितच अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।